पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत असताना हिंगोलीचे पालकमंत्री सुद्धा यात मागे नाहीयेत। कारण आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मी गरीब आहे म्हणून गरीबाला गरीब पालकमंत्री दिल्याची खतखत त्यांनी बोलून दाखवली। मुंबईत गेल्यानंतर या संदर्भात वरिष्ठांची भेट घेणार असल्याचं सुद्धा झिरवाळ यांनी सांगितलंय। यानंतर आता झिरवाळ यांनी यावर सारवासारव केली आहे। नाराज असल्याचा काहीही संबंध नसल्याचं आता झिरवाळ यांनी स्पष्ट केलंय। पहिल्यांदा मंत्री म्हणून पहिल्यांदा झालो, पालकमंत्री पहिल्यांदा झालो तर झालो। आताही झाल्यावर मला समजलं का अल्प आणि गरीब जिल्हा मला आता उद्देशाला गेलो सोमवारी मी पहिले विचारणार आहे, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? तसा मागास जिल्हा म्हणून बघितला जातो। महाराष्ट्रात जिथं कुठं औद्योगिक वसाहती किंवा औद्योगिक क्षेत्र नाही असा जिल्हा कोणता तर हिंगोली सांगितलं जातं। पाण्याच्या संदर्भात सिंचनाच्या संदर्भात सुद्धा सगळ्यात कमी व्यवस्था असलेला जिल्हा म्हणजे हिंगोली सांगितलं जातं। तर मग अशा गरीब जिल्ह्यात मला गरीबाला पालकमंत्री केलं याचा अर्थ मी ते टोचून नाही बोललो का ते चॅलेंज माझ्यावर दिलंय। तर त्याच्यासाठी पालकमंत्री पदावरून कोकणात असेल इतर ठिकाणी असेल नाराजी व्यक्त केली, अशी काही झिरवाळ साहेबांची नाराजी आहे माझी कधीही नाराजी राहणार नाही। झिरवाळ आणि नाराजी हे सूत्रच कधी जमलेलं नाही। दरम्यान झिरवाळांचं हे वक्तव्य योग्य नसून त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय। तर कोणत्याही जिल्हा गरीब श्रीमंत नसल्याचं देखील गिरीश महाजनांनी म्हटलंय। दादा, नरहरी झिरवाळांनी पालकमंत्री पदावर नाराजी व्यक्त केली, गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलंय, मुंबईला गेल्या वरिष्ठांना जाब विचारणार अशा प्रकारचं वक्तव्य केलं। असं काही होणार नाही। मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही। मी त्यांच्याशी चर्चा करून काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेन। असं कोणता जिल्हा गरीब आहे, कोणता जिल्हा श्रीमंत आहे, मी गरीब आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही। ते सिनियर आहेत, खरं म्हणजे मोठे पदावर राहिलेले आहेत, त्यांनी असं बोलू नये। कुठलाही जिल्हा गरीब श्रीमंत या ठिकाणी नाही आहे। उगाच काहीतरी बोलून असंतोष निर्माण करायचा, गरीब श्रीमंत असं काहीतरी बोलायचं, संबंधित बोलायचं, मला वाटतं झिरवाळ साहेब हुशार आहेत, त्यांनी असं बोलू नये। दरम्यान या सगळ्यावरती खासदार संजय राऊतांनी झिरवाळांवर निशाणा साधलाय, पाहूयात। नरहर झिरवाळ यांना गरीब म्हणणं म्हणजे हा गौतम अडाणीचा अपमान बरं का? ते गरीब वगैरे काही नाही। गेल्या काही दिवसातलं विशेषतः हे तुमच्याच भागातले आहेत, समोर कुठेतरी मोलमजुरी करत होते असं त्यांनी एक भाषण त्यांचं मी ऐकलेलं आहे विधिमंडळात। समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते मोलमजुरी करत होते। सर, मराठी भाषेला त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खंजीर खुपसलं। हे गरीबाचं लक्षण नाही। गरीब माणूस हा प्रामाणिक असतो, निष्ठावान असतो, खाल्ल्या मिठाला जागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।